श्री राम, जय श्री राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम. हे वृक्ष, हे झाड, हे झुडपं पर्यावरणात संतुलन बनवण्यासाठी आपली मदत करत असतात. जर ही झाडच नसतील तर पाऊस पडणार नाही. पाऊस पडला नाही तर नद्यांमध्ये पाणी येणार नाही. आणि जर नद्या कोरड्या पडल्या तर दुष्काळ पडू शकतो. जर तुम्ही झाड लावू शकत नाही तर तुम्हाला झाड कापण्याचा काही अधिकार नाही. प्रत्येक प्राण्याचं, मनुष्याचं हे कर्तव्य आहे की त्याने झाडे लावावी, पण ते तोडू नये. कळलं तुला? ओम. चल विवस्वान. पाण्यापासून भीती वाटते तुला, भित्र्या? आला मोठा तुझ्या राम भावाचे रक्षण करणारा. लक्ष्मण, तुझ्या गायी बाजूला कर, मला पलीकडे जायचंय. शिष्यानो वाचवा मला, वाचवा मला. आपले शस्त्र कुठे आहेत? आपले धनुष्यबाण कुठे ठेवले आहेत? आपल्याकडे साहित्य नाहीये मगरीशी लढण्याकरिता. आपण रिकाम्या हाती मगरीचा सामना कसा करायचा? आचार्य मी येत आहे. राम, तुमच्याकडे शस्त्र नाही आहे. तुम्ही हाताने कसा सामना करणार? लक्ष्मण, कुठे जात आहेस? भ्राताची मदत करायला, शस्त्र आणायला. चल, आम्ही पण सोबत येतो. राम, मी आहे. प्रणाम गुरुदेव. कल्याण हो. राम, ही एक परीक्षा होती. माझ्या सर्व शिष्यांच्या धैर्याची, वेळेचे महत्त्व जाणण्यासाठी क्षमतेची, आपातकाळाच्या समयी निर्णय घेण्याची, बुद्धिमत्तेची आणि साहसाची. राम, आचार्यांना वाचवण्यासाठी माझे सर्व शिष्य शस्त्र शोधत होते, परंतु तू वेळ वाया नाही घालवलास. राम, तू त्वरित निर्णय घेतलास आणि धावत आलास. तुझ्या दोन्ही हातांना शस्त्र बनवून स्वतःची शक्ती आणि बुद्धीवर विश्वास ठेवून आचार्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी तू स्वतः संकटात उडी मारली. शिष्यांनो, संकटाचा सामना केल्याशिवाय आपण संकटातून मुक्त होऊ शकत नाही. ही गोष्ट केवळ राम समजू शकला. मला तुझ्यावर आणि तुझ्या मनोबलावर गर्व आहे. राम, तू माझ्या परीक्षेत सफल झाला आहेस, म्हणूनच मी तुला त्याचे फळ देऊ इच्छितो. तू माझ्या इतर शिष्यांमध्ये अधिक निपुण आहेस, चतुर आहेस आणि सत्यवृत्त बुद्धीचा आहेस. म्हणूनच
मी तुला आतापासूनच अस्त्रविद्या प्रदान करू इच्छितो. मला तुझ्यात अस्त्रविद्या ग्रहण करण्याची ती क्षमता दिसून येत आहे. तुझे मनोबल देखील अद्भुत आहे, अद्भुत आहे. तर मला सांग, तू अस्त्रविद्या ग्रहण करू इच्छितो? अवश्य गुरुदेव. राम, जर तू अस्त्रविद्या ग्रहण करू इच्छित आहे तर माझ्या समोर येऊन बस. जशी आज्ञा गुरुदेव. जसे गुरुकुलामधील आचार्य त्या मगरीच्या तावडीत सापडले होते, जर अशाच एखाद्या स्थितीमध्ये तू फसलास आणि ते देखील एकही शस्त्र विना, तरी देखील तू स्वतःला निशस्त्र समजणार नाही. राम, जो मंत्र मी आता तुला शिकवणार आहे त्या मंत्राच्या प्रभावाने ही लहानशी काठी देखील शस्त्र बनू शकेल आणि तुझे रक्षण करेल. मुनिवर श्रेष्ठ वशिष्ठ ने प्रभु को आयुध शास्त्र का ज्ञान कराया. के ज्ञान से गुरु ने प्रसन्न हो हंस का तिनका हाथ उठाया. वन दिव्यास्त्र वो घास का तिनका, वन दिव्यास्त्र वो घास का तिनका, राम हृदय में जाय समाया. नार मुनि को जो दुर्लभ है, ज्ञान वो घास के तिनके ने पाया. सुरनार मुनि को जो दुर्लभ है, ज्ञान वो घास के तिनके ने पाया. आयुष्यमान भव राम. जय श्री राम. आता तुम्ही भोजनास प्रारंभ करा. भोजन खूप चविष्ट झालंय गुरुमाता. आम्हाला असं वाटतंय की आम्ही मातेच्या हाताने बनवलेलं भोजन ग्रहण करत आहोत. बच्चों को गुरु माँ में अपनी माँ दिखाई दे, भोजन करवाए इस मान मनोहार से. ऐसे रखे ध्यान के ये भान न हो पल भर को, दूर है वे दूर कहीं अपने परिवार से. तुझे भाऊ खोटं बोलत आहेत राम.
आपली माता फक्त आपलीच माता असते. एखादी दुसरी स्त्री आपली माता कशी काय बनू शकते? जर आपल्या 2-3 माता असत्या तर आपल्या मातेला सोडून इतर माता सावत्रच वागल्या असत्या ना. तुझं म्हणणं चुकीचं आहे विवस्वान. नाही, माझं म्हणणं अजिबात चुकीचं नाहीये. विवस्वान, राम, विवस्वान मनाचा वाईट नाहीये. लहानपणीच आपल्या माता पितांना त्याने गमावल्या कारणामुळे तो सदैव बेचैन असतो आणि याच कारणामुळे तो प्रत्येक व्यक्तीसोबत छोट्या मोठ्या गोष्टींवर भांडण करत असतो. परंतु राम, मला संपूर्ण विश्वास आहे की जेव्हा त्याला समजायला लागेल तेव्हा तो असा व्यवहार कधीही करणार नाही. आज काय आहे महाराणी? आज गुरुपौर्णिमा आहे, म्हणूनच आम्ही आमच्या गुरूंचे पूजन केले आहे. पती सुद्धा गुरु समान असतात. पती हा पत्नीचा मित्र असतो महाराणी. आम्ही तुमची वाट बघत होतो महाराज. गुरुदेवांच्या आश्रमात जायचे आहे पूजनासाठी. हो हो, तर मग चला, आम्हीही तुमच्यासोबत गुरुकुलमध्ये येत आहोत. गुरुदेवांचं पूजन करण्यासाठी की आपल्या पुत्रांना भेटण्यासाठी? दोन्ही कार्यांसाठी. चला. आई तीनों रानियां गुरु वशिष्ठ के धाम, अनुजों संग जहां पढ़ रहे दशरथ के प्रिय प्रणाम गुरुदेव. राम. कल्याण हो. गुरुदेव, हे आमचं परम सौभाग्य आहे की आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही सगळे आपल्या गुरु समोर उभे राहून त्यांची पूजा करण्यास समर्थ आहोत. दक्षिणेच्या रूपात 1 सहस्त्र गायी अर्पणार्थ आणले आहेत. त्यांचा स्वीकार करून आम्हाला अनुग्रहित करा. राजन, आसन ग्रहण करा. कल्याण हो. तुम्ही सर्व आसन ग्रहण करा. महाराज दशरथ, तुम्ही रघुकुलाचे भूषण आहात. तुम्ही धर्मनिष्ठ, सत्यनिष्ठ तसेच सदाचार करून न्याय करणारे आहात. तुमचे सदैव कल्याण हो. मानस सिंधु में लेती ही लोरे पुत्रों से मिलने की अभिलाषा, बच्चों के मुख से कैसी लगेगी शिष्ट विशिष्ट वशिष्ठ की भाषा. तुमची ममतामयी दृष्टी तुमच्या पुत्रांना शोधत आहे ना? हो गुरुदेव, आम्ही आमच्या पुत्रांना भेटण्यासाठी खूप उत्सुक आहोत. गुरुदेव, आमचे चक्षु आमच्या पुत्रांना बघण्यासाठी अधीर झालेत. जोपर्यंत पुत्रांना बघत नाही
मन स्थिर होऊ शकत नाही. महाराणी, तुमच्या हृदयात उत्पन्न होणारे हे प्रेम, ही ममता राजकुमारांच्या शिक्षणात अडथळा निर्माण करू शकते. शिक्षा कालखंडात मोहापोटी माता पित्यांच्या भेटल्यामुळे बालक त्यांच्या लक्ष्यापासून विचलित होतात. त्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होतो. महाराणी, भावनांपेक्षा मोठं असतं ते कर्तव्य. आणि यावेळी तुमचं हे कर्तव्य आहे की तुमच्या भावनांना विसरून बालकांना बाधारहित शिक्षण ग्रहण करून देणे. जसं आपल्याला योग्य वाटेल गुरुदेव. किंतु यावेळी ते चौघे कुठे आहेत? तुमचे 4ही पुत्र सकुशल आहेत. उत्तम शिक्षण ग्रहण करत आहेत. उत्तम प्रगती करत आहेत. यावेळी ते भिक्षा मागण्यासाठी गेले आहेत. जगदाता यदि भिक्षा मांगे, क्या कोई रखे उसके आगे. अरे, कुठे जात आहात? गुरुदेवांनी सांगितलं आहे की जर 3 वेळा भिक्षांदेही म्हणल्यानंतरही जर कोणी भिक्षा नाही दिली तर दुसऱ्या घरी जाऊन हाक मारली पाहिजे. परंतु मी भिक्षा देण्यास नकार कुठे दिला आहे? अन्न के संग मन कर दिया दान, भिक्षा पाए चले भगवान. राजा रानी गुरु आश्रम से भारी मन से लौट के आए. राजकुमारों से भेंट हुई नहीं, मात पिता को ये कष्ट रुलाए. 36 व्यंजन सन्मुख रखे, 36 व्यंजन सन्मुख रखे, किंतु न दृष्टि किसी पर जाए. बालक भिक्षा मांग के खाए तो राजसी भोजन किसको भाए. बालक भिक्षा मांग के खाए तो राजसी भोजन किसको भाए. ताई, आमचं भोजन राहावे करते. भोजन न करताच उठत आहात कौसल्या. महाराज, तुम्ही देखील कधी कधी अर्धवट भोजन करता. पुत्रांची आठवण येते तेव्हा घास घशातून खाली उतरतच नाही. आपली मुलं भिक्षा मागून भोजन तयार करतात. फक्त ह्या कल्पनेनेच भोजन करतेवेळी आमचं मन व्याकुळ होतं. कधी कधी तर असं वाटतं की नको हा राजपाट, हे वैभव किंवा हे ऐश्वर्य. आम्हाला आमची मुलं हवी आहेत. आमची सुद्धा हीच दशा आहे महाराणी. परंतु जर आम्ही असे वागलो तर प्रजा म्हणेल की राजा दशरथ आपल्या कर्तव्यापासून विमुख होत आहेत. आपली मुलं सुद्धा शिक्षण ग्रहण करताना कर्तव्यच पार पाडत आहेत.
त्यांच्यासाठी भले नाही, माझ्यासाठी का? काही उपयोग नाहीये, काही उपयोग नाहीये रडत बसण्याचा. महाराज नाही येणार आहेत तुमचे अश्रू पुसण्यासाठी. काय अर्थ आहे? अहो, अर्थ तर शोधावा लागतो ना महाराणी. तुमच्या देखतच तर महाराजांनी महाराणी कौशल्याला किती प्रेमाने त्यांच्या हाताने घास भरवला, हो की नाही? बोला. तेव्हा ताई खूप भावुक झाल्या होत्या. नाही नाही नाही. अरे भाऊक होणं तर फक्त नाटक होतं, नाटक. रामाच्या आठवणीचे खोटे अश्रू दाखवून महाराजांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतायत त्या. अगं मंथरा, तू तर हो, जे मी बघू शकतेय ना ते तुम्ही बघू शकत नाही महाराणी. महाराणी कौशल्या त्यांचं प्रत्येक पाऊल अयोध्येच्या राजसिंहासनाकडे टाकतायत. त्यांना रामाला राजा बनवायचंय. त्यांच्या तोंडावर तर राम आहे, पण मनामध्ये अयोध्येचं राजसिंहासन. पुरे झालं मंथरा. तू जसा विचार करतेस ताई तशा नाही आहेत. हेच तर मी सांगतेय की जसा तुम्ही विचार करता तुमची ताई तशी नाहीये. त्या ज्या कौशल्याने सारीपाटाचा खेळ खेळतात त्याच कौशल्याने राज्यकारभाराचे फासे फेकतात. तू तर मला वेडा करून टाकशील. तुम्हाला वेड्यात तर तुमची ताई महाराणी कौशल्या बनवतीये, परंतु मला तुमच्या हिताचा विचार करायचा आहे. कारण की तुमच्या हिताच्या रक्षणासाठीच तुमचे वडील महाराज कैकेयी यांनी मला तुमच्या विवाहामध्ये तुमच्या सोबत अयोध्येमध्ये पाठवलं आणि मी महाराणी कौशल्या यांना त्यांच्या उद्देशात यशस्वी होऊ देणार नाही. मग तुम्ही रामावर कितीही प्रेम केलं तरीही चालेल. राम राम. मी कशासाठी जगत आहे? कुणालाही मी आवडत नाही. कोणीही माझ्यावर प्रेम करत नाही. सगळेच मला एकटं सोडून निघून गेले. मी नदीमध्ये उडी मारून स्वतःचा जीव जरी दिला तरी कोणाला दुःख होणार नाही. भ्राता, जी गाय विवस्वान घेऊन गेला होता ती परत आलीये, परंतु विवस्वान कुठेही दिसला नाही. राम राम. विवस्वान आश्रमात कुठेच नाहीये.